नमस्कार. आज आपण मोड आलेल्या कडधान्यापासून थालीपीठ तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे कडधान्य भिजत घातले होते. 2 दिवसानंतर या कडधान्याला छान असे मोड आलेले आहेत. आपण बघू शकता किती सुंदर असे मोड आलेले आहेत. आता हे मोड आलेले कडधान्य आपल्याला मिक्सरमध्ये क्रश करून घ्यायचे. आपल्याला जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे, हलकं हलकं क्रश करायचे. आणि यासाठी लागणारे साहित्य आता आपण इथे बघणार आहोत. आलं लसूण पेस्ट, नाचणीचं पीठ, तांदळाचं पीठ, मीठ घेतलेलं आहे, धने पावडर, जिरे पावडर आणि थोडं दही. आता हे क्रश केलेलं मोड आलेले कडधान्य आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. त्यात आता मी नाचणीचं, तांदळाचं पीठ, घालणार आहे. थोडं गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आलं लसूण पेस्ट, अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ, धने पावडर, आणि जिरे पावडर. आपल्याला यात हळद आणि मसाला सुद्धा घालायचा आहे. इथे मी कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरला आहे, त्यामुळे जरा क्रंचीपणा येतो आपल्या ह्या मोड आलेल्या कडधान्याच्या थालीपीठला. जरासं पाणी लावून आपल्याला चांगले एकजीव करायचे. त्याआधी मी यात हळद आणि मसाला घालून घेणार आहे. हळद आणि लाल तिखट. आता बाइंडिंगसाठी आपल्याला थोडं बेसनचं पीठ ह्यात घालायचं आहे. बेसनच्या पिठामुळे याला हलकासा चिकटपणा येतो, ज्यामुळे थापताना हे चांगले थापून होतात. आपल्याला वड्यासारखे किंवा थालीपीठ जसे आपण थापतो त्याप्रमाणे थापायचं आहे. आता इथे गॅसवर मी तवा तापत ठेवलेला आहे. थालीपीठाचा मी पॉलिथिनच्या बॅगवर थापून घेतलं आहे आणि शेकायला तव्यामध्ये घातलेलं आहे. बघू शकता किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला असं शेकून घ्यायचं आहे. मोड आलेले कडधान्य
मुलं खायला कंटाळा करतात, त्यामुळे लहान मुलांसाठी ती एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असा सुरेख रंग आलेला आहे. आपण हे लसणीच्या चटणीबरोबर सर्व करू शकतो.